वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। तर बघा, आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच ब्लाउज डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी अशी काहीतरी ब्लाउज छान दिसणार ना, त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा आपल्याला थोडी वेगळी आयडिया द्यायची असते। सो अशा वेळेस ब्लाउज डिझाईन कशी बनवावी तर सुचत नाही। तर आजची जी काही ब्लाउज डिझाईन आहे, खरं तर त्यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। सो अशी छानशी ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल। त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे कस्टमरला सुद्धा आयडिया देता येईल की कुठल्या साडीवर कशी ब्लाउज डिझाईन तुम्ही बनवू शकता। आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, तर चला मग आता खरं तर डिझाईन बनवण्याच्या आधी मी तुम्हाला साडी दाखवते। तर बघा, ही आहे खूप सुंदर अशी चंद्रकोर पैठणी साडी। सध्या याचा खूप ट्रेंड चालू आहे चंद्रकोर साडीचा। खरं तर याचा कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहे आणि पदराचा जसा कलर आहे त्याच कलरचा ब्लाउज पीस सुद्धा आहे। सो चला मग आता डिझाईनला स्टार्ट करूयात। तर बघा, हा जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो खरं तर आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे आणि जो काही काट आहे तर तो आपण खालच्या साईडला घेतलेला आहे। खरं तर याचा अस्तरचा आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट आपण इथे कट करून घेतलेला आहे आणि याचा संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे, म्हणजे संपूर्ण ब्लाउजचा, ते सुद्धा डायरेक्ट कपड्यावर। ठीक आहे, तर बघा मग खरं तर मी म्हटल्याप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट इथे आपला कटिंग झालेला आहे आणि मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता येईल। तर बघा, इथे ब्लाउजची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून घेतलेला आहे 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर। तर हे आपले बेसिक मेजरमेंट्स आहे। आणि 34 साईजचा ब्लाउज आहे, सो त्याचा मुंडा घेतला आहे 5.25, 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। एवढंच नाही तर इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग, म्हणजे 8.5 अधिक 2 इंच मार्जिन। तर अशा पद्धतीने मार्किंग करून आपण हा बॅक पार्ट इथे कट केलेला आहे। तुम्ही तुमची मापे टाकून कटिंग करायची आहे। ठीक आहे, सो सगळ्यात आधी आता आपल्याला जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती करायची आहे अस्तरच्या बॅक पार्टवर। सो इथून बघा, जेवढा तुमचा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन तुम्ही ऍड करायचं आहे, किती पण गळा असेल त्याच्यात। ठीक आहे, तर इथे सुद्धा मी जेवढा गळा आहे त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून डायरेक्ट मार्किंग करून घेते। तर बघा, मग मी इथे 9.5 इंचाला मार्किंग केलेलं आहे। 9 इंचाचा गळा होता आणि 2.5 इंच गळा रुंदीची सुद्धा मार्किंग करायची आहे। खरं तर 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग आपण वरच्या साईडला ऑलरेडी केलेली आहे, सो खालच्या साईडला सुद्धा करून घ्यायची आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे जॉईन करून हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे। कुठलाही गळा बनवण्याच्या आधी आपल्याला सगळ्यात आधी या पद्धतीने एक बॉक्स ड्रॉ करावा लागतो। त्यानंतर इथून मी व्ही गळ्याची एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते आणि हा व्ही गळा आपल्याला डीप घ्यायचा आहे, त्यामुळे मग मी ह्या पद्धतीने मार्किंग करून घेते, म्हणजे आपल्याला किती डीप घ्यायचा आहे त्यावर हे डिपेंड आहे। ठीक आहे, आणि तो घातल्यावर भरपूर सारा स्प्रेड सुद्धा होतो आणि तो व्ही गळ्याचा आकार सुद्धा दिसतो। तर व्ही गळ्याचा परफेक्ट गळा कटिंगची मार्किंगची हीच पद्धत आहे। जर स्ट्रेट लाईनवर तुम्ही मार्क केलं तर गळ्याचा आकार खूप छोटा कंजेस्टेड होतो आणि तो फिटिंग फिनिशिंगला छान दिसत नाही। ठीक आहे, त्यानंतर इथून मी 3 इंचाला एक मार्किंग केलेली आहे आणि 1 इंचाचा डिस्टन्स ठेवायचा आहे। खरं तर बघा, ह्या पद्धतीने 30 मार्किंग आतल्या साईडने सुद्धा करते 3 आणि पट्टीच्या सहाय्याने बघा इथे आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तर हा आपला डिझाईनचाच पार्ट आहे, तर पुढे तुमच्या लक्षात येईलच ही आता झाली परफेक्ट आपली मार्किंग। आता आपण मेन जो काही गळा आहे तर तो इथे कटिंग करून घेऊयात। तर बघा, व्ही गळ्याची जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे मी कटिंग करून घेत आहे। तुमचा गळा अजून डीप असेल तर तुम्ही अजूनही डीप घेऊ शकतात, म्हणजे जेवढा गळा असेल त्यावर आपल्या गळ्याची मार्किंग आणि कटिंग डिपेंड आहे। ठीक आहे, तर बघा इथे व्ही गळ्याचा आपण परफेक्ट अशी मार्किंग आणि कटिंग करून घेतलेली आहे। आता आपण स्टिच करायला सुरुवात करूया। सो सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर
आणि मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट एकमेकाला जोडून घ्यायचा आहे. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजचा बॅक पार्ट बघा ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे. त्यानंतर कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट त्यावर ठेवायचा. सेंटरला पिन आणि दोन्ही शोल्डरला सुद्धा एक एक पिन लावून घ्यायची आहे, जेणेकरून स्टिचिंग करताना गळारुंदी स्प्रेड व्हायला नको. एकदा मी चेक करते 2.5 आणि 2.5 व्यवस्थित होत आहे की नाही. बऱ्याचदा स्टिचिंग करताना गळा हा स्प्रेड होतो आणि त्यामुळे होतं काय की आपल्या शोल्डर उतरण्याचे चान्सेस होतात. फिटिंगला व्यवस्थित ब्लाऊज बसत नाही. त्यामुळे ते कन्फर्म व्यवस्थित चेक करून घ्यायचं. पिना लावायच्या आणि गळ्याच्या साईडला साधारणतः 5 इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवून ह्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना पुन्हा सांगते, मार्जिन कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण बिना कॅनव्हास पेपरचा हा गळा आहे. त्यामुळे आपण जशी टीप मारणार तसंच त्याचा शेप येणार आहे. ही टीप मारून झाल्यावर लगेच कंटिन्यू कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून इथे एक टीप मारून घ्यायची आहे. तर ह्या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि आपल्याला इथे गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यानंतर कमरेच्या साईडचं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊजचं फॅब्रिक कट केलं. गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्रा असेल तर ते आपल्याला ह्या पद्धतीने इथे कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तर छोटे छोटे कट्स मारून घेतले आणि त्यानंतर हा बॅक पार्ट आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. सरळ करताना गळ्याच्या साईडनं कमरेच्या साईडने व्यवस्थित तो प्रेस करून सेट करायचा आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला इथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की छोट्या मोठ्या चुका होतात आणि फिनिशिंग बिघडते. खरं तर याची संपूर्ण फिनिशिंग आपल्या गळ्यावरच डिपेंड असते. त्यानंतर लगेचच आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा दाबटीप देताना अस्तरचा आतला कपडा आपल्या वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची. तर या छोट्या मोठ्या टिप्स फिनिशिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही नक्की फॉलो करायचे आहे. आणि खरं तर इथे लक्षात येईल की गळा आणि कमरेचा दोन्ही पण फिनिशिंग सेट आपला रेडी झालेला आहे. लुक एकदम छान परफेक्ट प्रॉपर सुद्धा आलं. यानंतर या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. बऱ्याचदा ते तिरकं जातं, फुगा येऊ शकतो, सो तसं सुद्धा होऊ देऊ नका आणि अतिशय काळजीपूर्वक प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे हे जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं असेल तर ते आपण इथे कट करून घेऊयात. म्हणजेच काय, ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळे आपल्याला गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाल्यावर या पद्धतीने जॉईन करून ते आधी जोडून घ्यावं लागतं पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी. ठीक आहे, तर बघा एवढा पार्ट आपला एकदम छान प्रॉपर परफेक्ट असा फिनिशिंग सहित रेडी झाला. शेप सुद्धा एकदम प्रॉपर आलेला आहे. त्यानंतर आता ही मधली पट्टी आपण इथे कट करून घेतलेली आहे आणि आता मार्किंग करून आपल्याला एवढी पट्टी कट करायची आहे. खरं तर आता पट्टी आपल्याला थोडी एक्स्ट्रा लागणार आहे, तर पूर्ण शोल्डरवर डिपेंड असते की आपल्याला ही पट्टी किती लागणार आहे. त्याचबरोबर जो काही उरलेला काठ होता तर तो आपण इथे या मधली पट्टी तयार करण्यासाठी यूज करणार आहोत. तर तो मी इथे व्यवस्थित घेते आणि तो आपल्याला किती पुरतोय तर ते सुद्धा एकदा मी इथे चेक करून घेते. त्यानंतर बघा मी इथे 1 इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे. खरं तर आपल्याला लागणार आहे ना ते, तर ते किती आहे तर ते एकदा तुम्हाला दाखवते. बघा टोटल 10 इंचाची पट्टी कट करायची आहे आणि फिटिंग टाकताना 8 वर टाकायची आहे. दोन्ही साईडने आपल्याला 1-1 इंचाचं एक्स्ट्रा हवं होतं, सो त्यामुळे मग मी एक्स्ट्राची मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता ही जी काही पट्टी आहे तर ही आपल्याला काट लावून व्यवस्थित रेडी करून घ्यायची आहे. इकडचं थोडंसं किंचितचं कमी जास्त असेल तर ते कट करून व्यवस्थित करून घेते. आता काठ ठेवायचं आहे आपल्याला सरळ, त्यावर ठेवायचं आहे आपण कटिंग केलेली पट्टी आणि जी काही मार्किंग आहे ना बरोबर त्याच मार्किंगवर खरं तर आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. बघा लक्षात राहू द्या, काठ सरळ ठेवलेला आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला इथे ह्या पट्टीला टीप मारून घ्यायची आहे. काठाचा मधलं जो काही पार्ट होता डिझाईनचा तर तोच आपल्याला इथे हवा होता, त्यामुळे मी मध्यभागी खरं तर ही पट्टी ठेवली होती. एक्स्ट्रा सगळ्या साईडने कट करून घ्यायचं आणि आता छोटंसं स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने मी ही पट्टी सरळ करते. तुम्हाला ज्याने सोपं वाटत असेल तर ते यूज करून तुम्ही ही पट्टी सरळ करू शकतात. तर ती व्यवस्थित सरळ करून घ्यायची आहे आणि आता दोन्ही साईडला आपल्याला दाबटीप द्यायची आहे. म्हणजे कसं होईल
की ते व्यवस्थित पॅक होईल, फिनिशिंग पण खूप सुंदर येईल आणि ती पट्टी सुद्धा खूप सुंदर असं प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होईल. सो दोन्ही साईडला आपल्याला इथे दाबटीप द्यायची आणि इथे सुद्धा आतल्या पट्टीचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि ते लक्षात येईल तुमच्या की खरं तर ना एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपली ही छानशी छोटीशी पट्टी रेडी झाली. मी इथे 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे. तुम्ही यापेक्षा कमी किंवा जास्तही घेऊ शकतात. तुम्हाला किती हवी आहे त्यावर ते डिपेंड आहे, पण माझ्या मते 1 इंचाची सफिशियंट आहे. आणि आता इथे मी बघा म्हटली होती की 4 ते 4.25 ला आपल्याला इथे मार्किंग करायची आहे, म्हणजेच टोटल 8 ते 8.25 इंचापर्यंत. ठीक आहे. तर पूर्ण शोल्डर किती असेल त्यानुसार म्हणजे त्यावर खरं तर डिपेंड असतं की आपल्याला किती याच्यावरती मार्किंग करायची आहे. तर पूर्ण शोल्डर जेवढं होतं त्यामधून आपलं आधीचं 2.5 इंचाचं शोल्डर वजा करायचं आणि उरलेलं मग आपल्याला या पट्टीमध्ये ऍडजस्ट करायचं आहे. खरं तर मग असं आपण 5.5 घेत असतो बघा पूर्ण. तर 5.5 मध्ये तुम्ही म्हणाल तर अजून 2-2.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं असतं, म्हणजे लुजिंग ही पट्टी ठेवायची असते, कारण की ते ब्लाऊज घातल्यानंतर स्प्रेड होते. तर बघा बरोबर 3 ला मार्किंग केलेली होती, तर तिथे ही पट्टी मी व्यवस्थित पॅक करून देते. खरं तर 2-3 टिपा मारून घ्यायच्या आहे जेणेकरून ती पट्टी निघायला नको. आणि दुसऱ्या साईडने जिथे मार्किंग आहे बरोबर तिथेच आपल्याला ती पट्टी व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. आणि बघा मी म्हटल्याप्रमाणे आपण बरोबर इथे 8 ला मार्किंग केलेली आहे त्या पट्टीवर आणि बरोबर जिथे मार्किंग केली ना त्यावरच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आणि 1.5-2 इंच आपली पट्टी ही एक्स्ट्राच असते. मी पुन्हा पुन्हा सांगते, जर तुम्ही सरळ पट्टी एकदम काटोकाट लावली तर ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित फिटिंगला बसणार नाही, कारण त्याचा गळा स्प्रेड होणार नाही. ठीक आहे. तर आता ही पट्टी सध्या ह्या पद्धतीने मी आतमध्येच ठेवते जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल की ब्लाऊज फिटिंगला कसा बसणार आहे, पण ते लुझिंग मध्ये ती पट्टी असते. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, तर तो लक्षात राहू द्या. ठीक आहे. बघा पूर्ण शोल्डर तर मोजून घ्यायचं, अर्धा इंच जरी गेलं तरी 11 राहते आणि इथे आपण 1.5-2 इंच एक्स्ट्राची पट्टी घेतलेली आहे 5.5 मध्ये. ठीक आहे. हा पॉईंट इथे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इथे छान अशी डिझायनर पाईप नसते का जे आपण अरीवर्कला यूज करतो, सो त्या कलर कॉम्बिनेशनची छान अशी लेस आहे, तर ती आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. आता ज्यावेळेस लेसला स्टोन असतात, पाईप्स असतात, छान अशी डिझायनर लेस असते, तर अशा वेळेस आपल्याला मशीनचं सिंगल फूट यूज करायचं असतं. सो मग मी ते सिंगल फूट लावून घेतलेलं आहे आणि आता ही लेस लावायला इथे सुरुवात करते. तर लक्षात राहू द्या, लेस लावायची आहे सिंगल फूटने अतिशय सावकाश काळजीपूर्वक लावायची आहे, कारण बऱ्याचदा काय होतं सुई आपली ही स्टोनवर येते आणि सुई तुटते, आपले कामं वाढतात, आपला टाइम खूप जातो. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय सावकाश काळजीपूर्वक थोडी थोडी लेस पकडत पकडत आपल्याला खरं तर ह्या गळ्याच्या साईडला ही लेस इथे लावून घ्यायची आहे. महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे ज्यावेळेस आपण सिंपल लेस लावतो तर ती पटापट फोल्ड होत असते, पण ज्यावेळेस आपली डिझायनर लेस असते तर ती लावायला आपल्याला नेहमीपेक्षा थोडा टाइम लागतो, पण ब्लाऊजला लुक सुद्धा खूप सुंदर येतं. सो त्यामुळे अशी छानशी डिझायनर लेस तुम्ही यूज करू शकतात जेणेकरून ब्लाऊज छान दिसेल आणि नक्कीच आपल्या छानशा ब्लाऊज डिझाईनमुळे साडी सुद्धा नक्कीच छान दिसेल. आणि अजून इम्पॉर्टंट म्हणजे बघा आता हा व्ही नेक आहे, तर इथे आपली ही लेस व्यवस्थित फोल्ड होणार नाहीये, तर ती एकदम किंचितशी क्रॉसमध्ये आपण फोल्ड केलेली आहे, कारण पाईप्स हे कडक आहे. लेस अजिबात आपली तिथे फोल्ड होणार नाहीये, जशी आपण रेग्युलर सिंपल लेस करत असतो, पण थोडासा गळ्याचा शेप आपला प्रॉपर येणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. सो त्यामुळे मी किंचितशी इथे फोल्ड केलेली आहे. खूप फोल्ड होणार नाहीये. गोल गळा असतं तर काही प्रॉब्लेम राहिला नसता, पण इथे व्ही नेक आहे त्यामुळे तो किंचितसा आपला फोल्डिंगला प्रॉब्लेम येतोय, बट ठीक आहे. आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडने म्हणजे टिप मारून घ्यायची आहे लेसला. तर मी नेहमी सांगत असते लेसला डबल टिप द्यायची, म्हणजे दोन्ही साईडने. आता ह्या लेसला तर गरजच होती, पण बारीक जरी असली तर शक्यतो दोन्ही साईडने टिप मारायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती अजिबात वरती तरंगत नाही, फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. तर बघा ही छान अशी लेस लावून घेतलेली आहे. वाटत असेल तर तुम्ही कमरेच्या साईडला सुद्धा ही लेस लावू शकतात. आता काय करूयात आपण बॅक साईडला आधी टक्स टाकून घेऊयात. खरं तर नेकला अजून आपल्याला डिझाईन करायची आहे, पण त्याआधी बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. आणि बघा खरं तर बॅक साईडला मग आता आपल्याला टक्स टाकण्यासाठी सेंटर पासून इथे 4 ते 4.5 इंचाला मार्किंग करायची असते, साईजवर डिपेंड आहे. तर इथे मी 4.5 ला मार्किंग केली आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घेतलेली आहे. आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरकी टीप आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. आता टक्सला टीप टाकताना स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित डबल टीप देऊन लॉक सुद्धा करायचा आहे, जेणेकरून ते व्यवस्थित पॅक होतात आणि तिथून टक्स खराब होण्याचे किंवा शिलाई लवकर निघण्याचे चान्सेस सुद्धा राहत नाही. सो त्यासाठी हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. एवढंच नाही तर संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टीप द्यायची असते.
तर बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग्स आहेत. खरं तर आपण इथे टक्स टाकून घेतलेले आहे, डबल टिप सुद्धा दिलेली आहे, स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉक सुद्धा करून घेतलेला आहे आणि किती छान प्रॉपर फिनिशिंग्स आहेत. दोन्ही साईडचे टक्स आपले इथे टाकून झालेले आहेत. आता यानंतर आपल्याला ह्या गळ्याला अजून एक लेस लावून घ्यायची आहे. तर तुम्ही नाही लावली तरी चालेल किंवा लावली तरी चालेल, ऍक्च्युली ते तुमच्यावर डिपेंड आहे. पण ब्रॉड लेस लावली तर ह्या डिझाईनला अजून सुंदर असं लुक दिसेल असं मला वाटते. त्यामुळे ग्रीन आणि गोल्डन कलर कॉम्बिनेशनची एकदम बारीक अशी लेस आपण इथे घेतलेली आहे. म्हणजे बारीक सिंपल असं थोडंसं उठून खरं तर त्या नेकला लुक यावं यासाठी. एवढंच नाही तर लेस लावताना आधीच्या लेस आणि ह्या लेसमध्ये डिस्टन्स नकोय, ते एकदम जॉईंट लावायचे आहे. म्हणजे ते कळलंच नाही पाहिजे की असं 2-2 लेस लावलेले आहे. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. थोडं जरी वर खाली झालं किंवा थोडा जरी डिस्टन्स राहिला तर संपूर्ण गळ्याचा आपलं लुक बिघडेल. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक सावकाशपणे आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकतात मी इथे छान प्रॉपर फिनिशिंग्स आहेत, एकदम काटोकाट लेस लावलेली आहे. आणि या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा आपण टीप टाकून घेऊयात, जेणेकरून ती लेस व्यवस्थित पॅक लागली जाईल, ती वरती तरंगणार नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप छान प्रॉपर अशी आहे. सो बघा मग फायनली आपण ती लेस लावून घेतलेली आहे आणि खरं तर ती लेस आपण कमरेच्या साईडला सुद्धा लावून घेऊयात. आणि कमरेच्या साईडला सुद्धा ही लेस लावायची होती खरं तर, म्हणून आधी आपण बॅक साईडला टक्स टाकले आणि त्यानंतर ही लेस लावायला इथे सुरुवात केलेली आहे. तुम्ही नाही लावली तरी चालेल किंवा लावली तरी चालेल, ऍक्च्युली ते तुमच्यावर किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. ठीक आहे, पण त्याने छान असं लुक येते, जरा उठून दिसते. सो त्यामुळे मग मी इथे ही बारीकशी लेस लावलेली आहे. सो बघा मग अशा पद्धतीने फायनली आपलं खूप सुंदर असा व्ही नेकवर हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. इम्पॉर्टंट पॉइंट याचा हा आहे की हा ब्लाऊज कम्प्लीट झाल्यानंतर कसा दिसतोय तर तेही मी तुम्हाला दाखवते. आणि खरं तर या ब्लाऊजला ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर या बॅक पार्टवर खूप सुंदर असं अरिवर्कचं वर्क करणार आहोत. सो तो व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासोबत नक्कीच घेऊन येईल. सो बघा मग किती सुंदर कलर कॉम्बिनेशनच्या लेस सुद्धा इथे यूज केलेल्या आहे. मधली पट्टी आपली लुझिंग आहे, तर ती कशी पद्धतीने किती लुझिंग पाहिजे तर हे मी डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो त्या पद्धतीने तुम्ही करा, खूप पॅक करण्याची गरज नाही, कारण लूज असलं तरच आपल्याला तो ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे. कारण ब्लाऊज घातल्यानंतर तो बऱ्यापैकी स्प्रेड होणार आहे, त्यामुळे ती पट्टी आपल्याला लुझिंग मध्येच हवी आहे. सो बघा मग किती सुंदर छान असं कॉम्बिनेशन, म्हणजे कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे लेसचं कलरचं. आणि एवढंच नाही तर याचं जी काही डिझाईन आहे ती सुद्धा खूप सुंदर आहे. आणि नक्कीच या बॅक पार्टमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. एवढंच नाही तर मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि पुन्हा सांगते, ब्लाऊज कम्प्लीट झाल्यानंतर यावर छान असं अरिवर्क करायचं आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासोबत घेऊन येईन, जेणेकरून तुम्हाला घर बसल्या तयार ब्लाऊजवर कसं अरिवर्क करायचं तर ते सहज लक्षात येईल. तर बघा खरं तर आपला संपूर्ण ब्लाऊज इथे स्टिच झालेला आहे आणि या बॅक पार्टमुळे ब्लाऊजला किती सुंदर असं लुक येतं. सो ते मी तुम्हाला थोडंसं दाखवते, जेणेकरून तुमच्या पण लक्षात येईल की तुम्ही कुठल्या साडीवर किंवा कुठल्या ब्लाऊजवर अशी छानशी व्ही नेकवरची ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बनवू शकता. सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी छानशी ट्रेंडिंग व्ही शेपवरची ही ब्लाऊज डिझाईन नक्कीच आवडेल. आणि ह्या डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला नक्कीच खूप सुंदर असं लुक येईल. आणि खरं तर मी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, सो नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत, संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर अशी डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन सहजच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.